मला एक आनंद होतोय की संपूर्ण भावी शिक्षकांसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जी काही सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचा संपूर्ण भावी शिक्षकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे। कारण की संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला बऱ्याच जणांचे फोन आलेत की सर जे काही लेक्चर होत आहेत आपल्या यूट्यूबला ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने समजत आहेत। मी नेहमी तुम्हाला सांगत आलो आहे की आपले जे काही लेक्चर असतात ते परिपूर्ण कन्सेप्च्युअल असतात की पर्याय आपल्याला 4 दिलेले असतात। आपण एका पर्यायाचं विश्लेषण न करता फक्त उत्तराचं विश्लेषण न करता आपण 4 पर्यायांचं विश्लेषण करत असतो, म्हणजे तिथे कन्सेप्ट परिपूर्ण क्लिअर होत असते। म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला असो पेपरमध्ये तर आपली कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने क्लिअर होते। तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण भावी शिक्षकांसाठी की 2016चा पेपर नंबर 1 त्याचं लेक्चर। आतापर्यंत आपण जी काही लेक्चर घेतली ती संपूर्ण लेक्चर फक्त मी उतारे सोडून घेतली होती, पण आजचं जे काही लेक्चर आहे तर त्या लेक्चरमध्ये उतार्यांची उत्तरं म्हणजे उतार्यावरती विचारले जे काही प्रश्न असतील, मग गद्य असेल पद्य असेल, त्या संपूर्ण घटकांवरती विचारले जे काही प्रश्न असतील तर ते संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये आपण करून घेणार आहोत। आणि नेमकं उतार्याचं उत्तर कुठं असतं प्रश्नाचं, म्हणजे वेळ तुमचा वाचणार आहे आणि लगेच तुम्हाला उत्तर काढता येणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया पुढे जाऊया। बघा, पुढे जाण्याच्या आधी संपूर्ण भावी शिक्षकांना या संधीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळावा, लाभ व्हावा, कारण की आता परीक्षेसाठी अगदी काही दिवस उरलेत। ओके, आणि तेवढ्या दिवसांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग तो आता बऱ्याच जणांची मला म्हणजे बरेच फोन आलेत, बरेच त्या ठिकाणी भावी शिक्षक म्हणतात की सर अभ्यास कसा करायचा, कोणती पुस्तक वाचावी, कशा पद्धतीने सुरुवात करावी। बरोबर, आता उरली तुमच्याकडे फक्त 56-57 दिवस आहे। या 56-57 दिवसांमध्ये तुम्ही कुठले टॉपिक वाचणार आणि नाही वाचणार, तर त्यासाठी संपूर्ण भावी शिक्षक बांधवांसाठी आपण एक बॅच सुरू केली आहे। त्या बॅचचं नाव आहे अध्ययन बॅच क्रमांक 1। ओके, बरेच जण त्या बॅचला जॉईन झाल्यात, तर तुम्ही सुद्धा या संधीचा लाभ घ्या। मी काय केलंय की 2013 पासून जे काही विषय शिक्षक आहेत आपले 2013 पासून आतापर्यंत जेवढे टीएटीचे पेपर झालेत त्या संपूर्ण टीएटीच्या पेपरमधनं जे काही महत्त्वाचे अतिशय कोर टॉपिक काढलेत आणि तेवढेच टॉपिक आपण आपल्या बॅचमध्ये घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी आपलं टार्गेट 135 प्लस मी दिलेलं आहे। तर तेवढे प्रश्न म्हणजे 120 130च्या मध्ये प्रश्न त्या टॉपिकवरती आतापर्यंत 150 पैकी विचारलेले आहेत प्रत्येक विषयामध्ये। मग त्यामध्ये मराठी असणार आहे, इंग्रजी असणार आहे, परिसर अभ्यास आहे, समाजशास्त्र आहे, सामान्य विज्ञान, गणित, मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। म्हणजे जे भावी शिक्षक बांधव पेपर 1 पेपर 2 साठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त आहे। आणि सध्या ही बॅच अतिशय म्हणजे 50% डिस्काउंटमध्ये सुरू आहे। त्या बॅचची फी तशी 6000 रुपये, पण आता सध्या ती बॅच तुम्हाला फक्त 2999 रुपयामध्ये उपलब्ध आहे। दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघता येणार आहे। पीडीएफ स्वरूपामध्ये घटकनीय नोट्स उपलब्ध आहे। जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव आपण करून घेणार आहोत। अभ्यास कसा केला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण प्रोग्राम किंवा डाऊट सेशन हे सुद्धा आपल्या ऑर्गनाइज असणार आहे किंवा त्या ठिकाणी आपण ते सुद्धा घेणार आहोत। आणि 100% निकालाची हमी का म्हणतोय मी, कारण की तेवढे टॉपिक आपण ते करून घेणार आहोत। ओके, मग आता कुठल्याही प्रकारचा म्हणजे वेट करू नका, वाट बघू नका, या संधीचा आवर्जून लाभ घ्या, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा। त्याला जाऊया पुढे आजच्या प्रश्नपत्रिकेकडे। बघा, आजचा जो काही पेपर आहे तर आजच्या पेपरमध्ये सर्वात पहिल्यांदा आलेला आहे उतारा। तर 31 पासून म्हणजे मराठी 31 पासून ते पुढे आहे। ओके, त्यामुळं त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक जो काही आहे तो 31 आहे। तर 31 पासून ते 34 पर्यंतची प्रश्न आपल्याला उतारावरती दिली आहेत। सर्वात पहिल्यांदा सर उतारा सोडविताना काय केलं पाहिजे, तर मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, यावरती तुम्ही जर म्हणणार तर मी एक सेपरेट लेक्चर घेणार की उतारा कसा सोडवावा, की जेणेकरून एक प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपलं उतारावरून जाता कामा नये। ओके, मग उतारा सोडविताना काय केलं पाहिजे, तर सर्वात पहिल्यांदा उतारा वाचा। मग उतारा वाचल्यानंतर सर उतारामध्ये कोणकोणत्या घटकांना हायलाइट केलं पाहिजे किंवा कुठे कुठे त्या ठिकाणी आपण सर्कल केलं पाहिजे किंवा कुठे अंडरलाईन केली पाहिजे, तर मी तुम्हाला सांगणार की जिथे एखादी संख्या आलेली असणार आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा एखादं नाम आलेलं असेल किंवा त्या ठिकाणी अव्यय असेल, स्वल्पविराम असेल, आता एवढं मला घाईमध्ये सांगण्यापेक्षा मी एक लेक्चरच उतारा कसा सोडवावा त्यावरती घेतो, काही अडचण नाही, एकाही प्रश्नाचं उत्तर तुमचं जाणार नाही। आता टीएटीला विचारले जे काही उतारे असतात ते खूप अवघड असतात अशातला प्रकार नाही। ओके, एकदा वाचल्यानंतर आपल्याला उतारा समजून जातो आणि त्यावरती विचारले जे काही प्रश्न असतात ते वन लाईनर असतात, आपल्याला येऊन जातात, एवढं अवघड नसतं। ओके, पण तरी आपण घेऊया। बघा, हा उतारा 2016चा आहे पेपर 1चा। महत्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायी भाव।
ओके, मी मोठा होईन, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन. ओके, खूप छान आणि सुंदर असा उतारा दिलाय. ही तरुणाची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन संगीतातल्या सगळ्यात उंच स्वर. भय हा स्वराचा फुटलेला चिरका आवाज. ओके, चिरका आवाज कोणाला कधीतरी आवडेल का? जग उंच स्वराची तान ऐकायला. ओके, उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं, चिरका आवाज नाही. बरोबर आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीचं कार्य करणार तेव्हा तेव्हा संपूर्ण समाजामध्ये, संपूर्ण जगात तुमची काय होणार आहे तर स्तुती होणार आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तुमची वाहवा होणार आहे. पुढे दिलाय बघा की त्या ठिकाणी अभिमान असतो तारुण्याचा आत्मा. ज्या माणसात श्रद्धा, ओके, श्रद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो शब्द आहे. श्रद्धा नाही, ओके, तो माणूस नाही. आणि ज्या तरुणात काय नाही, श्रद्धा नाही, तो माणूस नाही. अभिमान नाही, तो तरुण नाही. ओके, म्हणजे अभिमान पण त्याच्यामध्ये पाहिजे, श्रद्धा पाहिजे. ओके, त्यानंतर माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असावं लागतं. आणि औदार्य, ओके, म्हणजे तरुणाचा अलंकार. म्हणजे अशा प्रकारची शब्द असतात ना, तर अशा प्रकारची शब्द आपल्याला उत्तर देत असतात. लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला समजेलच आता. आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर आपण जगून इतरांना जगविण्याचं अनमोल साधन. बघा किती सुंदर अशा प्रकारचा उतारा आहे. आणि या उतार्यावरती आता काही प्रश्न आपल्याला दिले आहेत. पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय सांगितलाय, तरुणांकडे कोणत्या गुणांचा ठेवा असावा. आता मी तुम्हाला सांगितलं की तरुणाकडे काय असावं, श्रद्धा असावी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पर्याय काय काय दिलेत एकदा बघा. पर्याय आपल्याला दिले आहेत की त्या ठिकाणी महत्वाकांक्षा, निर्भयता, श्रद्धा, आणि तिघ ठिकाणी एकदा आलेले आहेत महत्वाकांक्षा, निर्भयता आणि श्रद्धा. मग आता तरुणांकडे कोणत्या प्रकारचे गुण असावेत तर महत्वाकांक्षा हा तरुणाचा स्थायी भाव आहे. म्हणजे महत्वाकांक्षा हा अत्यंत महत्वाचा गुण आहे कुणाचा, तरुणांचा. ओके, म्हणजे महत्वाकांक्षा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की श्रद्धा पण आहे, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर तिसरा पर्याय काय दिलेला आहे तर तिसरा पर्याय जो आपल्याला आलेला आहे म्हणजे यामध्येच निर्भयता. तर निर्भयतेचा सुद्धा तिथं समावेश झालेला आहे की निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन संगीतातल्या सगळ्यात उंच स्वर. म्हणजे 3 गुण इथं तरुणांसाठी सांगितलेली आहेत उतार्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की जेव्हा जेव्हा तुम्ही उतार्यावरची प्रश्न सोडवताय ना तेव्हा तेव्हा तुम्हाला उतार्यामध्ये जो संदर्भ आला असेल तोच संदर्भ उत्तर म्हणून द्यावा लागतो. इतर शब्द किंवा इतर आपल्या विचारातून इथं उत्तर देऊन चालत नाही. जे उतार्यामध्ये सांगितलेलं आहे तेच उत्तर देऊन आपल्याला पुढे मार्गस्थ व्हावं लागतं. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 की महत्वाकांक्षा आहे. तरुणांकडे असणारा गुण निर्भयता पण आहे आणि श्रद्धा आहे. ओके, असे 3 गुण तरुणांकडे त्या ठिकाणी आहे उतार्यामध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, या उतार्यातील तरुणांना कोणती उर्मी असते. म्हणजे या उतार्यातील तरुणांना कोणती उर्मी असते, दुर्बलांच्या संरक्षणाची, निरर्थक अभिमानाची, परिस्थितीला वाकवण्याची, निसर्गावर मात करण्याची. आता जर तुम्ही उतार्याकडे गेलात तर त्या ठिकाणी तरुणांना उर्मी असते ती कोणती, ती बघा काय सांगितलंय, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन. बरोबर, ही तरुणाची उभारीची उर्मी असते. म्हणजे आपल्याला जो काही पर्याय दिलेला आहे परिस्थितीला वाकविण्याची, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, अशा प्रकारची प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न, जग काय ऐकायला उत्सुक असतं. मी तुम्हाला सांगितलं की जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं. हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना की जग काय ऐकायला उत्सुक असतं. हो, मी तुम्हाला सांगितलं की जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं. म्हणजे अशा पद्धतीची प्रश्न आपल्याला विचारलेले असतात उतार्यावरती. एकही प्रश्नाचं उत्तर इथं चुकता कामा नये. इथं पैकीच्या पैकी मार्क्स आले पाहिजे. मराठीमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत. 4 नंबरचा प्रश्न आहे बघा, म्हणजे 34 नंबरचा प्रश्न, तरुणांचा अलंकार कोणता सांगितला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की तरुणांचा अत्यंत महत्त्वाचा अलंकार उतार्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे औदार्य. ओके, हा तरुणांचा अत्यंत महत्त्वाचा अलंकार आहे. तुम्ही बघू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर गैरहजेरी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता गैरहजेरी म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की गैरहजेरी म्हटल्यानंतर अनुपस्थिती. कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी हजेरी म्हटल्यानंतर याला समोरून गैर, बरोबर, अशा प्रकारे फारसी व अरबी प्रकारचं प्रत्यय उपसर्ग तिथे जुडलेला आहे आणि त्यापासून तो शब्द बनलेला आहे. तो एक सामासिक शब्द आहे.
गैरहजेरी तो अव्ययभाव समासामध्ये सुद्धा समाविष्ट होतो, कारण की उपसर्ग तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे की जो काही मूळ शब्द असतो नंतरून आलेला, बरोबर, त्याच्या समोरून जोडून आलेलं त्या ठिकाणी जे काही असतं त्याला मराठीमध्ये उपसर्ग असं म्हटलं जातं. बॅचमध्ये त्याची वैशिष्ट्य सुद्धा मी सांगत असतो. जेव्हा लाईव्ह बॅच घेतो, शब्दसंग्रह हा पाठ जेव्हा मी शिकवतो तेव्हा त्यावरती तो प्रश्न सुद्धा मी त्या ठिकाणी घेत असतो, कारण की तुम्हाला प्रश्न प्रत्यय घटितवरती विचारले गेले आहेत, उपसर्ग घटितवरती प्रश्न विचारले गेले आहेत. म्हणून मित्रांनो या सर्व कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर पद्धतीने क्लिअर असल्या पाहिजे. म्हणून गैरहजेरी याचा समानार्थी तुम्हाला विचारलाय म्हणजे त्या ठिकाणी अनुपस्थिती, बरोबर. रोजगार बेरोजगार तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परवा बेपरवा अशा पद्धतीने, आणि अनुदिनी म्हटल्यानंतर ते एक नाम आहे. म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला यापुढे आता बघा पुढचा प्रश्न बघा कशावरती विचारलेला आहे. तर पुढचा प्रश्न विचारलाय वाक्यांच्या प्रकारावरती. काय सांगितलंय, 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, या वाक्याचे अर्थ न बदलता जेव्हा तुम्हाला वाक्यांचे प्रकार त्यामधला अत्यंत महत्त्वाचा गट वाक्य रूपांतरण यावरती जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा एका वाक्याचं रूपांतरण दुसऱ्या वाक्यामध्ये जेव्हा करायचं सांगितलेलं असतं तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची असते की वाक्याचा जो काही त्या ठिकाणी अर्थ आहे. आता संयुक्त गट ब च्या मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारलेला होता, वाक्य रूपांतरण म्हणजे काय. प्रश्न विचारलेला होता वाक्य रूपांतरण म्हणजे काय. तर वाक्य रूपांतरण म्हणजे काय की जेव्हा एका वाक्यातनं दुसऱ्या वाक्यामध्ये जेव्हा रूपांतरण केलं जातं तेव्हा अर्थ बदलत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. काय होत नाही तर अर्थ बदलत नाही, ही अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे. त्याला मराठीमध्ये वाक्य रूपांतरण म्हणतात. मग सर आता इथं आपल्याला वाक्य कोणतं दिलं आहे, तर वाक्य दिलेलं आहे की 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. म्हणजे वाक्य आहे होकारार्थी, बरोबर. त्याचं तुम्हाला काय बनवायचं सांगितलं आहे, नकारार्थी बनवायचं सांगितलं आहे. मग जेव्हा एका होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचं असते तेव्हा मूळचा जो काही अर्थ आहे तो न बदलवता त्याचं होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करावं लागतं. मग आता त्यावेळेस करताना काय करावं लागतं, तर त्या दिलेल्या उदाहरणामध्ये जो काही त्या ठिकाणी शब्द आलेला असतो, बरोबर, त्याचा विरुद्धार्थी शब्द घेऊन दिलेल्या शब्दाचं नकारार्थी वाक्यात रूपांतरण करावं लागतं. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की जो काही अर्थ इथं समाविष्ट आहे तो अर्थ जशाच्या तसा घेऊन पुढे त्याचं रूपांतरण आपल्याला करावं लागतं. पहिला पर्याय बघा, 1000 रुपये फार मोठी रक्कम नाही, हे चुकीचं आहे. 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे म्हणजे आपल्याला असं म्हणण्याचा अधिकार नाही की 1000 रुपये ही मोठी रक्कम नाही, आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाही. वाक्याचा अर्थ आपल्याला बदलवायचा नाही आहे. 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही, मोठीच्या विरोधामध्ये काय आहे तर लहान. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की वाक्यामध्ये जो अर्थ दडलाय की 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, म्हणजे ती लहान रक्कम नाही ना, म्हणजे ती मोठीच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपण 3 आणि 4 जरी नाही त्या ठिकाणी आपण अभ्यासली वाचली तर काही फरक पडणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, रोपटे या शब्दाचे अनेक वचन कोणते, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. रोपटे हे जे काही त्या ठिकाणी नाम आलेलं आहे, रोपटे म्हटल्यानंतर एकारांत आहे. आता कारांत म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मूळ शब्द असतो, त्या मूळ शब्दाच्या शेवटी त्या अक्षरामध्ये जो स्वर समाविष्ट असतो ना त्याला कारांत असं म्हटलं जातं. मग ते एकारांत आहे. मग आपला त्या ठिकाणी एका म्हणजे रोपटे या शब्दाचे अनेक वचन कोणते, नियम ठरले आहेत, वचन विचाराचे नियम ठरलेली आहेत. आणि वचन विचारावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. नियम ठरले की एकारांत दिलेल्या नामाचं जेव्हा अनेक वचन करायचं असतं तेव्हा ईकारांत होते. म्हणजे रोपटे हे एकमेव आहे आणि त्याच्यानंतर रोपटी म्हटल्यानंतर हे ईकारांत आहे, त्याच्यामध्ये ई स्वर समाविष्ट आहे. म्हणून या ठिकाणी रोपटे रोपटी अशा पद्धतीने याचा समावेश होताना आपल्याला दिसतो. म्हणजे आता पर्याय क्रमांक कोणता येणार आहे तर पर्याय क्रमांक 3. ओके, म्हणजे अशा पद्धतीने या संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. त्यानंतर पुढे या बघा, आता पुढचा प्रश्न काय सांगतोय की पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद. सकर्मक म्हटल्यानंतर पाठांतर करायची अजिबात गरज नाही. सकर्मक म्हणजे आपण असं जरी लक्षात ठेवलं, स म्हणजे सोबत, बरोबर ना, किंवा त्या ठिकाणी संगतीला. त्याच्यानंतर कर्म म्हणजे ज्या वाक्यरचनेमध्ये कर्म कसं येत असते त्याच्या सोबत येत असते. सकर्मक म्हटल्यानंतर त्या वाक्यरचनेमध्ये कर्म येतेच. मग वाक्यातलं कर्म कसं ओळखायचं, तुम्ही जर अजूनही तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता येत नसेल तर आपलं लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जायचं. तिथं वाक्यातील कर्ता व कर्म ओळखण्याचं एक सेपरेट लेक्चर मी घेतला यूट्यूबला, ते आवर्जून बघा. त्या परिपूर्ण कन्सेप्ट म्हणजे इथं डिटेल कन्सेप्ट क्लिअर करून दिले आहेत.
तर आता इथे बघा की सकर्मक म्हटल्यानंतर सोबत त्या ठिकाणी काय आलेलं असतं तर कर्म आलेलं असतं. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट कर्म कसा ओळखतो आपण तर वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतं ते क्रियापद आपण घेतो. क्रियापदाचा जो काही मूळ धातू आलेला असतो तर मूळ धातू घेऊन त्या ठिकाणी त्या मूळ धातूला त्या ठिकाणी लेला, त्याच्यानंतर लेली, लेला, लेली, लेले आणि त्याच्यानंतर लेल्या अशा प्रकारे प्रश्न विचारतो काय नाही. ओके, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला भेटतं कर्म. मग आता कोणतं वाक्य त्या ठिकाणी अकर्मक आहे सकर्मक आहे? अकर्मक सर्वांना माहिती आहे की ज्या वाक्यरचनेमध्ये कर्म नसतं. मग आता बघा आज भाऊबीज आहे, आता आहे म्हटल्यानंतर त्याचा मूळ धातू काय येतो असं, असणारी काय तर भाऊबीज वाक्यामध्ये असलेली काय भाऊबीज कर्मन आहे. अजिंक्य उद्या नागपूरला जाईल, जाणारा कोण अजिंक्य, गेलेला कोण म्हणजे गेलेला काय तर अजिंक्य, म्हणजे ही यामध्ये पण सुद्धा कर्म नाही. काल खूप पाऊस पडला, पडणारा कोण पाऊस, यामध्ये सुद्धा कर्म नाही. पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुम्ही असं इलिमिनेशन मेथडने जरी गेलात ना तरी बेस्ट आहे. याच ट्रिकचा वापर, याच पद्धतीचा वापर जो तुम्ही केला तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जरी तुम्हाला नाही माहिती तरी उत्तर आपल्याला काढता येतं. ओके, त्याला जाऊया पुढे. हा 38 नंबरचा प्रश्न होता. बघा आता, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, सांगण्याची गरजच नाही, बरोबर ना. अतिशहाणा त्याचा बैल रिकामाचे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तुम्हाला सर्वांना उत्तर काढता येणार याचं, बरोबर. वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते, बरोबर आहे ना. प्रमाणापेक्षा जास्त शहाणपण नको, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही, सर्वांना परिचित आहे ना, तर उगच लेक्चर लांबतं, बरोबर ना. जिथं कन्सेप्ट खरंच क्लिअर करायचे आहे तिथं मी आवर्जून कन्सेप्ट क्लिअर करून देतो आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता अधोरेखित काय आहे तर स्वतः आहे. ओके, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असणार आहे की स्वतः म्हटल्यानंतर कोणतं सर्वनाम आहे, बरोबर. स्वतः म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा त्याचा समावेश होतो आणि इकडं येताना त्या ठिकाणी ते आत्मवाचक सर्वनामामध्ये सुद्धा ते समाविष्ट होत असतं. आता दोघांमध्ये फरक तुम्हाला हा माहिती असावा की एक पुरुषवाचक सर्वनाम आहे, ओके, आणि त्याच्यानंतर आत्मवाचक सर्वनाम आहे. दोघांमध्ये फरक काय आहे तर एकदम ढोबळ मनाने सांगतो की जर तुम्हाला त्या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम समजून घ्यायचं असेल, बरोबर, तर प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष त्याच्या संदर्भात वाक्यरचना आलेली असते. मी जर असं म्हटलो की स्वतः मी, म्हणजे स्वतः मी जेवण केले किंवा स्वतः तपास करून घ्या किंवा स्वतः मी तपास केला असं नाही, पण स्वतः तपास करून घ्या. जर मी त्या ठिकाणी स्वतः अशा पद्धतीचं उदाहरण जर लिहिलं, स्वतः खात्री करून घ्या अशा पद्धतीने जर मी त्या ठिकाणी बोललो, स्वतः खात्री करून घ्या अशा पद्धतीने जर एखादं उदाहरण लिहिलं आणि त्याच्यानंतर मी स्वतः खात्री केली, बरोबर. दोघांमध्ये फरक काय आहे? दोघांमध्ये फरक काय आहे तर इथं आहे वाक्याच्या सुरुवातीला स्वतःचा वापर केलाय, बरोबर. स्वतः खात्री करून घ्या, बरोबर. स्वतः खात्री केली अशा पद्धतीचं उदाहरण आलं असेल. स्वतः खात्री केली अशा पद्धतीचं उदाहरण जर त्या ठिकाणी आलेलं असेल, जेव्हा अशा पद्धतीची रचना झाली आहे ना तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट की स्वतःचा वापर जो काही झालाय तो स्वतःचा वापर एखाद्या पुरुषासाठी झालाय की स्वतः खात्री करून घेतली, बरोबर. आणि आत्मवाचक म्हणजे काय, दोघांमध्ये फरक काय असतो, इथं एका पुरुषासाठी त्याचा वापर झालाय, मग तो प्रथम असू शकतो, तो द्वितीय असू शकतो, अशा पद्धतीने त्याचा फरक येतो. आणि त्याच्यानंतर मी स्वतः खात्री केली म्हणजे इथं आत्मवाचक, म्हणजे त्याने त्या ठिकाणी स्वतःसाठी त्याचा वापर केलाय. मी स्वतः खात्री केली म्हणजे खात्री करणारा तो स्वतः आहे, बरोबर. तिथं पुरुष नाहीये, अशा पद्धतीचा दोघांमध्ये फरक आहे, ही कन्सेप्ट आहे. पण जर तुम्हाला ढोबळ मानाने लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की वाक्याच्या सुरुवातीला पुरुषवाचक सर्वनामाचा वापर होतो आणि जेव्हा एका कर्ता आल्यानंतर, कर्त्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी स्वतः हे सर्वनाम वापरलं जाते तेव्हा ते आत्मवाचक मध्ये आलेलं असते. मग ते स्वतः असू द्या का आपण असू द्या का निज असू द्या, ह्या त्या कन्सेप्ट आहे आपल्या ढोबळ मानाने लक्षात ठेवण्यासाठी. पण जर प्रॉपर कन्सेप्च्युअल लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी जेव्हा पुरुषाचा बोध होतोय, वाक्याची रचना त्या पद्धतीची आहे तर त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणा. जेव्हा त्या ठिकाणी आत्मवाचक म्हटल्यानंतर व्यक्ती त्याच्यासाठी जेव्हा त्याचा वापर करतो आहे, ओके,
तेव्हा त्याला काय म्हणा तर आत्मवाचक म्हणा. इकडे पुरुषवाचक म्हणा जेव्हा पुरुषासाठी होतोय आणि जेव्हा त्या ठिकाणी व्यक्ती त्याच्यासाठी वापर करतोय तेव्हा त्याला आत्मवाचक म्हणा. अशा पद्धतीने या दोघांमधला फरक आहे. तो फरक बराच डिटेल आहे, तुम्हाला बॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजणार. ओके, जे विद्यार्थी बॅचला जॉईन होतील त्यांना. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण की तिथे जो काही वापर झालेला आहे ते एका व्यक्तीसाठी वापर झालेला आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने इथं जी काही रचना झालेली आहे ते पुरुषाला अनुसरून आहे किंवा कुणातरी उल्लेख होतोय. स्वतः खात्री करून घ्या म्हटल्यानंतर कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीशी बोललं जात आहे, समजला, दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं जात आहे, म्हणून पुरुषवाचक सर्वनामामध्ये त्याचा समावेश होतोय. अशा पद्धती दोघांमध्ये फरक आहे. हा अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते. आता बघा, गुणविशेषण म्हटलं की पोरांना फक्त एकाच पद्धतीने गुणविशेषण समजतं, पण मी त्या ठिकाणी परिपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून सांगत असतो. गुणविशेषण म्हटल्यानंतर ज्या विशेषणातून नामाचा काय दर्शवला जातो, गुण, बरोबर, नुसतं गुण दर्शवला जात नाही. तर गुणविशेषणामध्ये कुणाचा समावेश होतो, तर गुणविशेषणामध्ये गुण तर येतोच, त्यानंतर चवीचा समावेश होतो. म्हणजे एखाद्या शब्दातनं चव दर्शवली जात असेल त्याचा समावेश सुद्धा गुणविशेषणामध्ये होतो. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये आकार आलेला असेल त्याचा समावेश सुद्धा कशामध्ये होतो, गुणविशेषणामध्ये होतो. त्यानंतर त्या ठिकाणी रंग असेल, स्वभाव असेल, बरोबर, त्याच्यानंतर दर्जा असेल, या संपूर्ण शब्दांचा जिथे जिथे उल्लेख होतो त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला मराठीमध्ये म्हणतात गुणविशेषण. ओके, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, गुणविशेषण म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी गुण म्हटल्यानंतर हुशार मुलगा हा झाला गुण, त्याच्यानंतर आंबाट कैरी ही झाली चव, बरोबर ना, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जाड मनुष्य आकार, त्याच्यानंतर आता बघा इकडं गोड केळी म्हटल्यानंतर गुण दर्शवलाय, बरोबर. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे, त्याबद्दल काही अडचण नाही. मी तुम्हाला बाकीचे कन्सेप्ट पण क्लिअर करून देतोय. निळे आकाश, रंग निळे, त्याच्यानंतर धूर्त कोल्हा, स्वभाव धूर्त, त्याच्यानंतर त्या ठिकाणी दर्जा, भारी कापड, दर्जा आहे कापडचा. अशा पद्धतीने आपल्याला माहिती असावं की त्या ठिकाणी गुणविशेषण म्हणजे काय, ही ती कन्सेप्ट आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हा, ते आपल्याला लगेच येऊन जातं. 20 आंबे म्हटल्यानंतर गणनावाचक, बरोबर ना, 20 आंबे पूर्णांक गणनावाचक संख्या विशेषण. तिप्पट म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे आवृत्ती. 4 चाकी म्हटल्यानंतर गणना. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येते. त्यानंतर खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, अतिशय सोपा प्रश्न होता, पक्षी, बरोबर ना. आता त्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. ओके, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता, काळावरती प्रश्न विचारलाय. आता काळ म्हटल्यानंतर काळाचे मुख्य प्रकार 3 आणि त्याचे उपप्रकार किती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्याचे उपप्रकार 12, बरोबर ना. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जात आहेत सध्या, उद्देश्य वर्तमान काळावरती प्रश्न विचारला जातोय, उद्देश्य भूतकाळावरती प्रश्न विचारला जातोय, सन्निहित भूतकाळावरती, सन्निहित भविष्यकाळावरती प्रश्न विचारला जातोय. मग या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सर काय केलं पाहिजे, तर त्यासाठी मी बॅचमध्ये उत्कृष्टपणे कन्सेप्ट घेत असतो. आता इथं प्रश्न काय विचारलेला आहे आणि मी ट्रिक्स सांगतो, काळ कशा पद्धतीने ओळखला पाहिजे. पाठांतर करायची अजिबात गरज नाही, फक्त ट्रिकच्या माध्यमातून काळ ओळखायचा. किंवा आपली फ्लोचार्टची काही नोट्स आहेत ती 2-3 दिवसामध्ये ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे, जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्यांना. ओके, तर लवकरच मराठीची नोट्स, म्हणजे परीक्षा 2 दिवसावरती असते, आदल्या दिवशी किंवा 2 दिवस अगोदर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं असतं, तर त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने रिव्हिजन करायची असते. तर त्यासाठी ती नोट्स मी त्या ठिकाणी उपलब्ध विद्यार्थ्यांना करून देणार आहे. ओके, तर बघा पुढे आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटल्यानंतर हा काय आहे, तर हे त्या ठिकाणी त्रिकालाबाधित सत्य आहे. काय आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते, त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. कोणी कसं काही येऊ दे, पण पृथ्वी सूर्याभोवतीच फिरणार आहे, बरोबर. मग हे कशामध्ये येतं, तर साध्या वर्तमान काळामध्ये त्या नियमाचा समावेश होतो, बरोबर. साधा वर्तमान काळ म्हणजे काय, तर साधा वर्तमान काळामधलं जे काही क्रियापद असतं, तर तो, ती, तो, त, ता, बरोबर, अशा प्रकारची प्रत्यय त्या ठिकाणी जुडलेली असतात. त्यानंतर त्या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नसते, बरोबर. त आहे अशा पद्धत, त आहे अशा प्रकारची रचना असते. पूर्ण वर्तमान काळ काय म्हणजे काय, लालिले आहे, बरोबर ना. त्यानंतर भविष्यकाळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणजे तिघं येऊ शकत नव्हते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. आता संपूर्ण काळाचे प्रकार सांगणं थोडं अवघड आहे मला, पुढं त्या ठिकाणी जसे प्रश्न येतील तसं मी विश्लेषित करणार आहे. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे.
बरोबर. आता इथं त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलंय आणि सांगितलंय किती विरामचिन्ह आहेत म्हणून. ओके, आता विरामचिन्हावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विरामचिन्ह कुठनं घेतली आपण, तर विरामचिन्ह घेतली आपण इंग्रजीकडनं, बरोबर ना. बऱ्याच त्या ठिकाणी नवनवीन आता MPSCने जो काही प्रश्न विचारलेला होता, जो काही MPSCने प्रश्न विचारलेला होता, तर तो एक नवीन विरामचिन्हावरती प्रश्न आलेला होता. म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण शिक्षक बांधवांना बॅचमध्ये मी त्या ठिकाणी सांगत असतो की एखादा प्रश्न जर नवीन विचारला, इथं साधा प्रश्न विचारला, हे एक विरामचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह 2 आणि त्याच्यानंतर पूर्णविराम एक आलाय, म्हणजे 3 विरामचिन्हाचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील पैकी योग्य सामान्य रूप ओळखा. बरोबर, काय ओळखायचं आहे? सामान्य रूप तुम्हाला ओळखायचं आहे. सामान्य रूप म्हणजे काय असतं मित्रांनो, तर सामान्य रूप अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. सामान्य रूप म्हणजे काय की जे काही विभक्तीचं प्रत्यय असतं, बरोबर, जे विभक्तीचं प्रत्यय असतं, बरोबर, ते विभक्तीचं प्रत्यय जुळण्या अगोदर, काय सांगतोय, ते विभक्तीचं प्रत्यय जुळण्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपात झालेला बदल, नामाच्या मूळ रूपात झालेला बदल, याला मराठीमध्ये काय म्हणतात? सामान्य. एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात की एक विभक्तीचा प्रत्यय जुळण्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये होणारा जो बदल असतो त्याला मराठीमध्ये सामान्य रूप म्हणतात. एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात कन्सेप्ट. म्हणजे जर मी त्या ठिकाणी असं म्हटले घर, जर या नामाला मला त जोडायचं हे प्रत्यय, तर त्या ठिकाणी घर या नामाचं मला मूळ रूपांतरण कसं करावं लागणार आहे, तर घरचं मूळ रूपामध्ये रूपांतरण करावं लागणार आहे घरा. अशा पद्धतीने त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होणार आहे. मग जेव्हा विभक्तीचं प्रत्यय जुळण्याच्या अगोदर त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झाला घरा, घरा म्हटल्यानंतर काय झालं रे मित्रांनो, तर याला म्हणतात सामान्य रूप. ही सामान्य रूपाची कन्सेप्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही या शब्दाला असं लिहू शकतात घरात, तुम्ही घरात असं नाही लिहू शकत ना, ते चुकीचं येणार आहे. तुम्हाला लिहिताना काय लिहावं लागणार आहे, तर घरात अशाच पद्धतीने लिहावं लागणार आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या विभक्तीचा प्रत्यय जोडण्याच्या अगोदर अशा पद्धतीने बदल करावा लागतो, त्याला मराठीमध्ये सामान्य रूप म्हणतात ना. इतक्या सोप्या पद्धतीची कन्सेप्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता 4 पर्याय दिले आहेत, फडक्यांना, फडकेला, फडकीला, फडकेली, तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा. आता काही प्रश्न आपल्याला कविता त्या ठिकाणी दिलेली होती आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. बघा आता 46 ते 49, ओके, एवढ्या प्रश्नांची उत्तरं. उठूनी प्रभावित ती मधमाशी, जाते की मध मिळवायसी, थेंबे थेंबे साठवी त्यासी उद्योगी मोठी, आळस तिजला ठाऊक नाही, सर्व दिवस ती खपते पाही, थंडी ऊन म्हणेना काही उद्योगी मोठी. बरोबर, काय होती ती, तर उद्योगी होती. बरोबर ना. गोड गोड मध निपटून येते, गोड गोड मध निपटून घेते, थोडा म्हणून मुडी न रुसते, साठवून ती जपून ठेवते उद्योगी मोठी, थोडाही गुण मिळता द्यावा, साठा त्याचा नित्य करावा. म्हणजे तो गुण त्या ठिकाणी थोडा जरी घेतला तरी त्या ठिकाणी त्याचा साठा आपल्याला करता येणार आहे. कोणालाही तो शिकवावा, ठेवा हे जिद्दी. बरोबर, म्हणजे तो गुण तिच्याकडनं घेतल्यानंतर कशाचा, तर त्या ठिकाणी हा संपूर्ण उद्योगीपणाचा गुण घेतल्यानंतर आपण कोणालाही तो शिकवू शकतो. इतक्या सुंदर ओवी इथं आहेत. यावरती प्रश्न विचारले आहेत बघा. आता पहिला प्रश्न आहे, मधमाशी आपणास कोणत्या गोष्टीचा साठा करण्याची शिकवण देते. मी तुम्हाला सांगितलं की मधमाशी आपल्याला त्या ठिकाणी गुणांचा साठा करण्याची शिकवण देत आहे. तो साठा ठेवावा आणि इतरांनाही शिकवावा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवघड असतात पद्य म्हटल्यानंतर, त्या ठिकाणी ते नाही. ओके, मग काही जण त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतात मधाचा, पण मधाचा नाही. कारण की आपल्याला जेव्हा जेव्हा एखादी पोएम आलेली असते, जेव्हा जेव्हा एखादी कवितेची रचना झालेली असते, तेव्हा तेव्हा त्या कवितेच्या रचनेतनं समाजाला किंवा त्या ठिकाणी मनुष्य जातीला तिथं कुठल्या तरी पद्धतीने संदेश दिलेला असतो आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन पुढे आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने इथे जे काही आपल्याला सांगितलेलं आहे मधमाशीने, तर त्या ठिकाणी गुणाचा साठा करण्याचा समावेश किंवा गुणांचा साठा करण्याचा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, अशा पद्धतीने 46 नंबर. 47 नंबर आहे, मधमाशी दिवसभर काय करते. बरोबर, आता मधमाशी म्हटल्यानंतर तुम्ही कवितेकडे जर गेलात तर मध पिते अशातला प्रकार नाही. अहो, ती उद्योगी आहे. बरोबर ना. ती उद्योगी म्हणजे काय करते दिवसभर, तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट करते. बरोबर ना. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नव्हतं. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी कवितेकडे गेलायत, त्या चरणांकडे गेलाय, तर चरणांकडे गेल्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहेत. ओके, म्हणून त्या ठिकाणी जास्त वेळ न घेता जे काही आपल्याला योग्य
योग्य पद्धतीने या सर्व कन्सेप्ट समजताय तेवढं आपण घेऊया आणि पुढे जाऊया. बघा आता पुढचा प्रश्न आहे, मधमाशीच्या अंगी कोणता गुण आहे? आता बघा पहिला पर्याय खादाळपणा तर नाहीये, आपण कवितेच्या ओवी रीड केल्यानंतर बरोबर, तर तो नाही आहे. सुस्तपणा नाही आहे, उद्योगीपणा आहे. नेहमी त्या ठिकाणी ती कष्ट करते आहे. आळशीपणा तर त्या ठिकाणी नसणार आहे, कारण की ती कष्ट करते आहे. नेहमी त्या ठिकाणी ती धावते आहे, बरोबर ना. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, संचय करणे यासाठी कोणता समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला आहे? बघा आधीच्या जो काही त्या ठिकाणी आपण गद्य उतारा घेतला, त्या गद्य उतार्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता की उतार्यामध्ये कोणता समानार्थी शब्द समाविष्ट आहे, अशा प्रकारचा प्रश्न तिथे तुम्हाला विचारलेला होता आणि इथे सुद्धा तोच प्रश्न आलेला आहे. मग आता इथे तुम्हाला सांगता येते की संचय करणे म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असावं की संचित करणे येऊ शकत नाही, जमवणे येऊ शकत नाही, निपटून घेणे येऊ शकत नाही, साठवणे. तुम्हाला मी सांगितलं की त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी आपल्याला यांनी सांगितलेलं आहे, कोणी मधमाशीने जे काही सांगितलं आहे आपल्याला, तर अशा पद्धतीने बघा, साठवून ती जपून ठेवते उद्योगी मोठी, बरोबर ना. साठवून ठेवते, जपून ठेवते ती उद्योगी मोठी. म्हणून त्या ठिकाणी संचय करणे म्हटल्यानंतर त्यासाठी कोणता समानार्थी शब्द आलेला आहे, तर साठवणे हा समानार्थी शब्द इथे समाविष्ट झालाय. हा शेवटचा प्रश्न होता पद्य ओवींवरती विचारलेला. चला या पुढे आता बघा, पुढे 50 नंबरचा प्रश्न आहे, पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता? आता शुद्ध शब्द म्हटल्यानंतर वाङ्मय हा शुद्ध शब्द तर आहे, बरोबर. अशा पद्धतीने थोडं पर्याय क्रमांक 1 हा त्याचा योग्य पर्याय आहे. ओके, कारण वाङ्मय म्हटल्यानंतर अशाच पद्धतीने तो लिहिला जातो. ओके, अशा पद्धतीने थोडं जे काही त्या ठिकाणी शीर्षबिंदू आहे तो तिथे टाईप करायचा बाकी राहिला. बाकी पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी शुद्ध आणि अशुद्ध शब्दांवरती एक प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. मी तुम्हाला सांगतोय सर्वांना की तुम्ही काय करा की जे काही टीईटीचे पेपर आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली, आपली बॅच जॉईन केली, त्याला मी पूर्ण टीईटीचे पेपर पाठवून देत असतो आणि त्यांना सांगतो की जे काही टीचिंगमध्ये चाललेलं आहे, जे त्या पद्धतीने शिकवलं जातं, एकदा अनालिसिस करा पेपरमध्ये आणि टीचिंगमध्ये काय कशा पद्धतीने शिकवलं जात आहे ते कंपॅरिझन करा. ओके, आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी काही अडचणी असतील तर संपूर्ण विषय शिक्षकांना विचारा, जेणेकरून या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करता येणार आहे. पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणार, नेता, नायक, मोरक्या, हे तिघाचे तिघ एकच आहेत ना, बरोबर का नाही. कारण की तिघांमध्ये महत्वाचा गुण कोणता समाविष्ट आहे, तर महत्वाचा गुण कोणता आहे, नेतृत्व, बरोबर. म्हणजे इथं त्या ठिकाणी नेता असला, नायक असला, मोरक्या असला, तिघ नेतृत्वाचे गुण आहे. गुंडा म्हटल्यानंतर ते येऊ शकत नाही, तो गुन्हेगार असतो. ह्याच्यामध्ये नेतृत्वाचा गुण आहे, ह्याच्यामध्ये कुठला गुण आहे, म्हणजे त्या ठिकाणी जो चुकीचा गुण आहे तो कोणता आहे, तर तो गुन्हेगारीचा आहे. म्हणून गुन्हेगार त्या ठिकाणी येऊ शकत नाही. वेगळा विचारलेला आहे, गटात न बसणारा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो. अधोरेखित शब्द समूहासाठी योग्य तो वाक्यप्रचार कोणता? म्हणजे वाक्यप्रचार जे काही असतात ते आपल्या दैनंदिन जीवनातला अर्थबोध करून देण्यासाठी वापरलेली असतात. म्हणून मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं की सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने, म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोपट होणे तर काही येऊ शकत नाही. मती कुंठित होणे, न सुचणे म्हणजे काय, मती कुंठित होणे, काही सुचत नाही अशा वेळेस, बरोबर. इकडे यार तिकडे वीर सर्वांना माहिती आहे. तंद्रीत असणे तर काही येऊ शकत नव्हतं, बरोबर. तंद्रीत असणे म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की एखादा जर समोरचा बोलत नसला, आपण एकदा दोनदा त्याच्याशी बोलल्यानंतर जर समोरचा प्रतिसादच देत नसला तर आपण म्हणतो काहीतरी तो तंद्रीत आहे, म्हणजे त्याच्या विचारामध्ये तो आहे, अशा पद्धतीने. ओके, म्हणजे जे वाक्प्रचार असतील, ज्या म्हणी असतील त्या काही वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आलेल्या असतात, अशातला प्रकार नाही. आपलं जे दैनंदिन जीवन आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो प्रत्येक प्रसंग आहे त्या प्रत्येक प्रसंगाशी या म्हणींशी सांगड घातलेली असते. त्यामुळे त्या ठिकाणी त्या म्हणींचा वापर झालेला असतो. त्यानंतर पुढे आहे बघा 53 नंबरचा प्रश्न. आता इथून जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो, थोर संत साहित्य, थोर लेखक, थोर कवी यांच्यावरती प्रश्न 100% 2 ते 3 प्रश्न येतात म्हणजे येतात. ओके, ते मी बॅचमध्ये घेणार आहे. फेब्रुवारी 2009 मध्ये
सॅन होजे अमेरिका, बरोबर. येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न विचारलेला होता. त्यांचं नाव होतं डॉक्टर गंगाधर पानतावणे. ओके. आता अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला जीएस मध्ये सुद्धा जीके मध्ये सुद्धा विचारली जाऊ शकतात, पण त्यांनी इकडे मराठीमध्ये विचारलेली आहेत. ओके. मराठी विभागामध्ये त्यांनी ह्या प्रश्नांचा समावेश केलाय. मी तुम्हाला सांगितलं की थोर कवी असतील, ओके, कवयित्री असतील, त्यांच्यावरती प्रश्न विचारली जातात. गोंदन जन्म जानवी या कविता संग्रहाचे कवी कोण? तर आता या कविता संग्रहाचे कवी आहेत, त्या कवयित्री आहेत शांता शेळके. ओके. त्यांनी ही जी काही गोंदन आणि जन्म जानवी जे काही त्या ठिकाणी कविता संग्रह आहे ते त्यांनी लिखाण केलेलं आहे. तुम्हा सर्वांना मी जे काही बॅचमध्ये सांगणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे कवी, त्यानंतर महत्त्वाच्या कवयित्री आणि त्यानंतर महत्त्वाचे लेखक, श्री संत साहित्याचं लेक्चर मी ऑलरेडी घेतलेलं आहे. म्हणजे प्रश्न विचारले गेली तर त्या ठिकाणी यावरती 2 ते 3 प्रश्न असतात, म्हणून त्या ठिकाणी त्याची उत्तरं तुम्हाला देता येणार आहेत. ओके. त्यानंतर पुढे बघा की आज्ञा पत्रकार रामचंद्र पंत अमात्य यांचे संपूर्ण नाव काय? आता तुम्हाला मी सांगितलं की अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला इथे विचारली जातात. तर आता आज्ञा पत्रकार रामचंद्र पंत अमात्य यांचं पूर्ण नाव जर आपण लक्षात घेतलं तर रामचंद्र शहाजी भोसले नाही, रामचंद्र निळकंठ बावडेकर. तर त्या ठिकाणी हे त्यांचं जे काही पूर्ण नाव आहे तर ते आहे रामचंद्र निळकंठ बावडेकर, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. ओके. अशा प्रकारचे प्रश्न येतात. मी वनवासी म्हटल्यानंतर अगदी सर्वांना माहिती असणार आहे, बरोबर. हे आत्मचरित्र कुणाचे आहे? अगदी सर्वांना परिचित आहे, सिंधुताई सपकाळ यांचं हे आत्मचरित्र आहे. आता सर यांच्यावरती तुम्ही बाकी जे काही पर्याय आहे तर त्यांच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बोलला नाहीत. तर मित्रांनो, कारण की लेक्चर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लांबत जातं आणि लेक्चर जर लांबलं तर त्या ठिकाणी हे तर मी तुम्हाला नोट्समध्ये पण देणार आहे, बॅचमध्ये पण घेणार आहे. ओके. म्हणून इकडं त्या ठिकाणी विश्लेषित करण्यापेक्षा संपूर्ण आता समजा सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी त्या ठिकाणी माहिती सांगितली ना, त्यांनी आतापर्यंत लिहिलेली जी काही पुस्तकं असतील किंवा ह्या संपूर्ण त्यांच्याविषयी काही माहिती असेल तर ती माहिती त्या ठिकाणी लेक्चरमध्ये मी आवर्जून देत असतो आणि तिथे उत्कृष्टपणे या सर्व कन्सेप्ट क्लिअर होत असतात, म्हणून मी इथं काही सांगत नाही आता. ओके. कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोणते? सर्वांना माहिती आहे की शाहीर म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की अण्णाभाऊ साठे यांचंच नाव, बरोबर ना. खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठं कार्य त्यांनी त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये केलेलं आहे मित्रांनो. मग अशा प्रकारे 4 प्रश्न आतापर्यंत आपल्याला या घटकावरती विचारलेली दिसलीत. ओके. अशी प्रश्न आपल्याला जीके मध्ये सुद्धा विचारलेली दिसतात, पण त्या ठिकाणी यावेळेस त्यांनी मराठी विभागामध्ये ही प्रश्न विचारलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? कठोर म्हणजे काय? की ज्या वर्णाचा उच्चार करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कठीणता निर्माण होत असते त्या वर्णाला काय म्हणतात? तर त्या वर्णाला म्हणतात कठोर वर्ण. म्हणजे जर तुम्हाला हे संपूर्ण वर्ण लक्षात ठेवायचे असतील तर फक्त 5 वर्ण जी काही आहे ती 5 वर्ण लक्षात ठेवा. म्हणजे ती कशा पद्धतीने क, च, ट, त आणि प ही 5 व्यंजन लक्षात ठेवा. म्हणजे याला आपण गट म्हणतो आणि इकडे येतं कठोर वर्ण किंवा कठोर व्यंजन, इकडे येतं तो म्हणजे मृदू व्यंजन किंवा मृदू वर्ण. ओके. मृदू व्यंजन त्या ठिकाणी आपण घेतो त्याला, आणि त्यानंतर इकडे येताना अनुनासिके अशा पद्धतीने हे 3 गट येतात. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी क म्हटल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येणार आहे ख, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ग आणि इकडे येणार आहे घ. ओके. त्याच्यानंतर इकडे येताना हा वाङ्मयाचा अशा पद्धतीने येतो. त्यानंतर च इकडे येताना छ. ओके. ज इकडे येताना झ. ओके. आणि याला काय म्हणतात? काही जण याला त्र म्हणतात, काही जण त्याला न म्हणतात. पण मित्रांनो, तो संस्कृतमधून मराठीमध्ये आलाय, त्याचा वापर आता मराठीमध्ये केला जात नाही. तो लुप्त होणे म्हणजे तो लुप्त झालाच आहे किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर एकदा एमपीएससीने प्रश्न विचारला होता. रू आणि हा याला म्हणतात संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना य अशा पद्धतीचा उच्चारायचा, य य. ओके. नासिकेतून त्याचा उच्चार होत असतो म्हणून त्याचा समावेश तिथे होतो. त्यानंतर इकडे येताना ट, इकडे येत असताना ठ, ड, ढ, न बाणाचा. त्यानंतर इकडे येताना त, थ, द, ध, न नळाचा. त्यानंतर इकडे येताना प, फ, ब, भ आणि इकडे म मगरीचा. अशा पद्धतीने संपूर्ण व्यंजनं अजून राहिलेली जी काय आहेत ना ती पण लक्षात राहतात. म्हणजे जर त्या ठिकाणी तुम्ही य, र, ल, व, श, य, र, ल, व, श क्षत्रियाचा न्य आणि कळ, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही अजून 3 राहिली ती कोणती? एकदम मध्ये येतात ती श,
श स. ओके, संपूर्ण व्यंजन लक्षात राहतात. फक्त किती लक्षात ठेवायची आहे? ही 5. क च ट त प. तुम्हाला प्रश्न विचारलाय काय? कठोर वर्ण. इथं आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी कठोर व्यंजन किंवा वर्ण अशा पद्धतीचा प्रश्न आलेला असतो तेव्हा तेव्हा त्याचा पाय मोडलेला असतो. लक्षात ठेवा. पाय मोडणे म्हणजे काय? तर त्याला मराठीमध्ये म्हणतात हलचिन्ह. ओके, जिथं जिथं हलचिन्ह येतं का नाही तर त्याचा समावेश व्यंजनामध्ये होत असतो. जिथे जिथे हलचिन्ह येत नाही किंवा जिथे ते पाय मोडलेला नसतो तेव्हा ते व्यंजन नसतं, ते अक्षर असतं. लक्षात ठेवा. हा फरक आहे. त्या चिन्हाला खूप मोठं महत्त्व आहे मराठीमध्ये. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की मी ते हलचिन्ह दिलं आहे किंवा त्याचा पाय मोडलेला आहे. हे अर्धस्वरामध्ये समाविष्ट होत असतात. ओके, अशा पद्धतीने बऱ्याच कन्सेप्ट आहे व्याकरणामध्ये. ओके, तर आपल्याला कठोर वर्ण कोणता दिसतोय मग आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून क्लिअर व्हायच्या बाकी आहेत किंवा बऱ्याचशा मोठ्या कन्सेप्ट आहे हा. तर आता फ इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे आहे आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? आता बघा, वर्णांची उच्चारस्थाने म्हटलं कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य. ओके, कंठ, तालव्य, कंठोष्ठ्य, दंत, तालव्य, दंतोष्ठ्य. आता आ म्हटल्यानंतर हा स्वर आहे, त्याचा उच्चार कुठनं होतोय? कंठात होतोय. कंठ म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना कंठाला स्पर्श करून केला जातो. ओके, त्याला मराठीमध्ये कंठ म्हणतात. म्हणजे इथं त्या ठिकाणी तुम्हाला ओष्ठ्य तर काही येऊ शकत नाही. तरी ओष्ठ्यमध्ये काय येतं? ओठांचा वापर केला जातो. प फ ब ब म. बरोबर ना? त्याच्यानंतर त्या ठिकाणी कंठ म्हटल्यानंतर हे त्याचं योग्य उत्तर आहे. दंत्य तर काही येऊ शकत नव्हतं. दंत्य म्हणजे काय? तर क च ट. बरोबर ना? कंठ तालव्य, मूर्धन्य, दंत्य म्हणजे क च ट त. बरोबर ना? म्हणजे जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूत जाऊन भिडते, त्यातून जी वर्ण उच्चारली जातात त्याला दंत्य म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी दंत येऊ शकत नव्हतं, मूर्धन्य येऊ शकत नव्हतं. मूर्धन्य म्हणजे काय? जिभेचा शेंडा मूर्ध्याला जाऊन भिडतो, म्हणजे जसं ट. बरोबर, ट हे काय आहे? मूर्धन्य. ट ची लाईन मूर्धन्य आहे. बरोबर, त ची लाईन जी काही आहे ती दंत्य आहे. क च ट त म्हणजे कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य. आणि ओष्ठ्य म्हटलं तर प ची लाईन आहे. एकदम साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये या कन्सेप्ट क्लिअर होतात. हा होता पेपर 2016चा पेपर 1. आता पुढच्या लेक्चरला 2016चा पेपर 2 घेऊया. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.